हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं अस्सल घरगुती चव या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीची पिठलं भाकरी म्हणजेच बेसन। आता बघा, इथे मी कढईमध्ये 2 पळी तेल घेतलेले। तेल छान गरम झालं की एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे, कढीपत्ते टाकून घ्यायचे आहेत, बारीक चिरलेल्या मिरच्या टाकून घ्यायचे आहेत आणि कांदा छान सोनेरी रंग होईपर्यंत छान परतवत राहायचा आहे। कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहेत। आता कांदा आणि टोमॅटोचा एकजीव झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चम्मच मोहरी टाकून घेणार आहोत। पुन्हा परतवत राहायचं आहे। कांदा खाली करपू नये यासाठी परतवत राहायचं। ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप जास्त टेस्टी होते। तुम्ही गावरान पद्धतीची पिठलं भाकरी खूप खाल्ली असेल, पण ही एकदा रेसिपी तुम्ही ट्राय करून मला कमेंट करून नक्की कळवा कशी झाली ते। खूप टेस्टी होते। आमच्या घरामध्ये सगळ्यांना ही रेसिपी खूप जास्त आवडते। तुम्हाला कशी वाटली? तुम्ही ही रेसिपी बनवून बघा, तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की कळवा। आता कांदा आणि टोमॅटो छान एकजीव झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2-3 लसणाच्या पाकळ्या, म्हणजे बारीक चिरून टाकायचं आहे। त्यानंतर इथे आपण टाकणार आहोत 1 चम्मच हळद पण छान तेलामध्ये परतवून घ्यायची आणि चिमूटभर मी इथे गरम मसाला टाकला आहे, टेस्ट खूप छान येते। आणि त्यानंतर आता आपण इथे 1 ग्लास पाणी टाकणार आहोत याच्यामध्ये। आता पाण्याला छान उकळी येईपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये टाकणार आहोत आपण 1 चम्मच चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पाण्याला छान उकळी येईपर्यंत एक 15 मिनटं पाणी गरम होऊन द्यायचं आहे। तोपर्यंत मी इथे टोपामध्ये बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतून घेते आणि बेसन छान हलवून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून बेसनाच्या गुठल्या होणार नाहीत। आता उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हा बेसन हळूहळू सोडायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पिठल्याच्या गुठली होणार नाहीत। हलवत राहायचं आहे, नाहीतर पिठल्याच्या गुठली होतात, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि छान एक 10-15 मिनटं शिजून द्यायचं आहे। आपलं पिठलं इतका टेस्टी होतो ना, मस्त रेडी होतो। याच्यासोबत भाकर करायची एकच नंबर लागते। आता बघा, मी इथे हलवत राहते आणि मस्त पिठलं आपलं शिजते। हलवत राहायचं, नाही तर लगेच बेसनाला गुठली होतात, त्यामुळे हात चालूच ठेवायचा आहे शिजेपर्यंत। एक 10 मिनटामध्ये आपलं पिठलं तयार होऊन जातं। तुम्हाला जर अशाच आपल्या घरगुती आणि सिंपल रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, आपल्या यूट्यूब चॅनेलला एक लाईक करा। आता बघा, इथे मी काय करते, भाकरी पण लगेच करून घेते। आता आपलं पिठलं होतं आहे, झालंयच, आता तिथं भाकरी करून घेऊया। आता भाकर मस्त पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता भाकर थापून घेऊयात। भाकर छान मस्त तांदळाची भाकरी करते, तुम्ही याच्यासोबत ज्वारीची, बाजरीची कोणतीही भाकर खा, खूप जास्त टेस्टी लागते। आता मी इथे तांदळाची भाकर थापून घेतले, मला पिठल्यासोबत तांदळाची भाकर खूप जास्त आवडते, सो मी इथे भाकर आता एक थापून घेतलेली आहे। घरामध्ये सगळ्यांना आवडेल इतकी टेस्टी रेसिपी होते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तवा छान गरम झाल्यानंतर आपण भाकर टाकून घेणार आहोत। पाणी लावायचं आहे छान भाकरीला आणि 2 मिनटं शेकल्यानंतर आपण भाकर पलटी करणार आहोत। तुम्ही पाहू शकताय, पिठलं भाकरी कॉम्बिनेशन एकच नंबर आहे, हॉटेलला पण फेल करेल इतकी टेस्टी लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। भाकर 1-2 मिनटं शेकल्यानंतर आपण पलटून घेणार आहोत। तुम्ही ही रेसिपी करा आणि कॉमेंट करा, कारण आहे ना, हे रेसिपी बघणारे जास्त करून आहे ना कॉमेंटवर विश्वास ठेवतात। जर कॉमेंट चांगले आले तर नक्कीच बनवतील। लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कशी वाटली रेसिपी कॉमेंट करा नक्की, आणि आपल्या घरच्या रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। बाय।